नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये. मी आहे अविनाश आणि ही आहे नवीन लॉन्च झालेली टाटा टियागो EV. युजली जेव्हा आपण नवीन गाडी लॉन्च झाली तेव्हा विचार करतो की गाडीची प्राईस काय असेल, पण महत्त्वाचं म्हणजे आता बाकीचे सगळे मार्केटचे रेट बघता टाटा टियागो EV 1,00,000 स्वस्त कंपनीने लॉन्च केलेली आहे. 4,69,000तच ही गाडी स्टार्ट होणार आहे. चला बोलूया गाडीच्या संपूर्ण माहितीबद्दल. गाडीचा कलर बघा, गाडीचे नवीन सगळे कलर लॉन्च झालेले आहे, ते कलर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. चला बोलू फ्रंट एंडपासनं. नॉर्मल तुम्हाला लाईटचं सेक्शन दिलेलं आहे, पण लाईटचे सेक्शन आणि LED हेडलाईटचं सेक्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. फॉग लॅम्पचं सेक्शन तुम्हाला इथे टॉप ऑफ द व्हेरियंटमध्येच दिलेलं आहे. टाटाचा लोगो थोडा चेंज झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 360 डिग्री SVS कॅमेरा तुम्हाला आता अवेलेबल होऊन जातो. EVचं जे ओव्हरऑल स्पेसिफिकेशन असतात, जसे तुमच्या ग्रिल असतात तशीच ग्रिल तुम्हाला इथे दिसून येणार आहे. ओव्हरऑल एरोडायनॅमिक्सबद्दल बोलायला गेलं कारच्या तर पहिल्यापेक्षा जास्त चेंज झालेले आहे. प्लॅटफॉर्म तोच आहे, नवीन जनरेशन नाही आहे, कुठले चेंज झालेले नाही आहेत. पण हो, ज्या प्राईज रेंजवर कंपनीने हे अचीव केलेलं आहे दॅट इज रिअली अप्रिशिएबल. चला, साईड प्रोफाईलमध्ये 14 इंची टायर दिलेले आहेत. पेट्रोल वेरियंट जर घेतलं तर 15 इंची होऊन जातील आणि तिथे अलॉय व्हील डायमंड कटसोबत अलॉय तुम्हाला मिळतात. टियागो EVचा मास्कट तुम्हाला दिलेला आहे. 360 डिग्री कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला इथे ऑटो फोल्डेबल ORVM दिलेले आहे. हे जे गोष्टी आहेत या ॲज ॲक्सेसरीज लावलेल्या आहे, म्हणून जर तुम्हाला ॲक्सेसरीज पाहिजे असतील तर टाटा मोटर्सच्या जेन्युइन ॲक्सेसरीज तुम्ही घ्यायला पाहिजे. 168 mm ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला इथं अवेलेबल होऊन जातं. आणि नवीन काही गोष्टी मिळाल्या असतील त्या म्हणजे शार्क फिन अँटिना. हॅचबॅक सेक्शनमध्ये ते ह्या प्राईज रेंजमध्ये शार्क फिन अँटिना मिळणं खूपच दुर्मिळ असतं, पण कंपनीने हे सुद्धा अचीव केलेलं आहे. डिफॉगर वायपर वॉशर, टाटाचा लोगो, कनेक्टिंग हेडलॅम्पचं, कनेक्टिंग टेल लाईटचं फीचर आणि टियागो EVचं बॅजिंग तुम्ही बघू शकता. 360 डिग्री कॅमेरा असल्यामुळे एक कॅमेरा तुम्हाला इथे खालीसुद्धा दिलेला आहे आणि इथे तुम्हाला मिळून जातं फॉग लाईट. कनेक्टिंग हेडलाईटचं फीचर आता हॅशबॅकमध्ये मिळायला लागलं, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता बोलू बूट ओपन करतो. जेव्हा आपण बूट ओपन करतो या छोट्या गाड्यांमध्ये नेमकं किती सामान बसू शकतं हा प्रश्न नेहमीच असतो, पण 242 लिटरची बूट स्पेस तुम्हाला इथे मिळणार आहे. बरं, आता ही EV आहे, जर तुम्ही CNGचा विचार केला तर सेम 240चं फक्त 2 लिटरची बूट स्पेस कमी होईल आणि 240 लिटरची बूट स्पेस तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. चला, रिअर सीटला बसून बोलू. हे नवीन आर्मरेस्ट दिलेलं आहे, फॅब्रिक अपॉस्टरीज इथे दिलेले आहे. गन मेटल फिनिशमध्ये तुम्हाला हे सगळे नॉब मिळून जातात आणि 3 लोकांची बसायची निवांत स्पेस इथे दिलेली आहे. नवीन चेंज काय आहे तर नवीन चेंज हा आहे की टियागो EVमध्ये किंवा टियागो सगळ्या टियागोमध्ये तुम्हाला इथे AC वेंट दिलेले आहे, विच इज व्हेरी गुड थिंग. 3 लोकांची बसायला स्पेशियस जागा आहे. चांगले तुम्हाला फॅब्रिक अपॉस्ट्री मिळून जातात. ह्या दोन्ही सीट ज्या आहे ना आयसोफिक चाइल्ड सीट आहे. चला एकदा तुम्हाला बसून दाखवतो. फॅब्रिक अपॉस्ट्री असल्यामुळे तुम्हाला इथे एक पॉकेट पण मिळून जातं, पुस्तक वगैरे ठेवायला. मोबाईल तर तुम्ही ठेवूच शकता आणि खाली 2 AC वेंटसुद्धा दिलेले आहे. ओव्हरऑल बघायला गेलं आणि बसायला हेडरूम वगैरे चांगले स्पेस आहे. स्पेसबद्दल बोलायची गरज नाही आहे. हॅचबॅक सेक्शनमधली कुठली गाडी तुम्ही बघा, त्या गाडीला कम्पेअर करा. मग ती एक्सप्रेसो असो, अल्टो असो, मग गाड्या शोधा. ह्या गाडीत येऊन बघा, मग तुम्हाला कळेल या गाडीचं नेमकं काय चेंज झालेलं आहे, काय स्पेस आहे, कसे फीचर दिलेले आहे आणि काय प्राईज रेंजमध्ये ही गाडी आता तुम्हाला मिळते. चला बोलू. इथं सेन्सर दिलेला आहे, तुम्ही तुम्ही एंटर होऊ शकता. 4 विंडोचे पॉवर कंट्रोल दिलेले आहे. अर्धा लिटरची बॉटल बसू शकते, 1 लिटरची बॉटल इथे बसणार नाही. पण नवीन पंच जर बघितले ना तर तिथे तुम्हाला 1 लिटरची बॉटल बसेल. ठीक आहे. इथे हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर दिलेलं आहे. ही फॅब्रिक अपॉस्ट्रीच आहे. बकेट जर बघितलं तर थोडे चांगले जाडं दिलेले आहे. आता बोलू महत्त्वाच्या फीचरबद्दल. ते हे की जेव्हा मी गाडीत बसतो तेव्हा गाडीतलं ओव्हरऑल फीचरच चेंज झालेलं आहे. तुम्हाला असं वाटणार नाही. ह्या सेगमेंटची कुठलीही गाडी बघा, कारण ह्या सेगमेंटच्या गाड्यांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपली प्राईजच चालू होऊन जाते 4.5 लाखापासून. मग तुम्हाला जाणवतं की आपल्याला काय ऑफर करते एखादी कंपनी आणि मग तुम्ही टियागो बघा, टियागो EV बघा किंवा CNG बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जाईल. महत्त्वाचं सर्वात मोठं अट्रॅक्शन म्हणजे हे टियागोचं नवीन आलेलं स्टेअरिंग व्हील फिनिश बघा. इथे क्रूज कंट्रोल दिलेले आहे, 2 स्पोक आहे. हे चांगल्या बाकी कंपन्यांना अचीव झालेलं नाही आहे. फिनिशिंग बघा, फिट अँड फिनिश बघा, जबरदस्त आहे. 10.25 इंचचा टचस्क्रीन सिस्टम दिलेला आहे. डॅशबोर्ड बघा, आता जिथे कंपन्या सगळे सेन्सर्स द्यायला चालू केलेले आहे, टचस्क्रीन द्यायला चालू केलेलं आहे, तिथे टाटानी इथे तुम्हाला बटन दिलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे बटन तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत नाही. शेजारच्याला पण ॲक्सेस करायला खूप मदत होती आणि सोबत 2 वायरलेस चार्जिंगचे ऑप्शन, एक नाही 2 ऑप्शन दिलेले आहे. आणि हा रोटर आहे, रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्ह हा नॉब आहे, तुम्ही निवांत सेट करू शकता. ठीक आहे. आणि इथे आर्मरेस्ट दिलेला आहे.
इथे आर्मरेस्टमध्ये 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेटसुद्धा दिलेलं आहे. चलो, आता आपण बोलतो EVबद्दल. 4.69 लाखात म्हणजे 4,70,000पासून ही गाडी स्टार्ट होते. आता बोलायला गेलं टॉप ऑफ द व्हेरियंटबद्दल. टॉप ऑफ द व्हेरियंटची किंमत होते अराउंड 6.5 लाख 7 लाख रुपये. ती गाडी तुम्हाला 4,66,000 69,000 कशी मिळू शकते? तेही की 4,69,000 जेव्हा तुम्ही ही गाडी घेता, टॉप ऑफ द व्हेरियंट जरी घेतलं तर बॅटरी जी आहे ना ती तुम्ही रेंट बेसिसवर घेऊ शकता. आणि बॅटरी जर बघितला तर 19 किलोवॅटची बॅटरी आणि एक आहे 24 किलोवॅटची बॅटरी. 18 मिनिटात जर किती चार्ज होते, फास्ट चार्जिंग DC चार्जर जे आपण बाहेर गेल्यावर वापरतो, तिथे तुम्हाला 100 किलोमीटरची रेंज मिळणार आहे. 19 किलोवॅट आणि 24 किलोवॅटसोबत 30 किलोवॅटचे जे चार्जर मिळतं, त्याचा जो रेशो आहे तो रेशो एवढा जबरदस्त आहे की 18 मिनिटात ते तुम्ही अचीव करू शकता DC चार्जरसोबत. ते एक चांगली बाब आहे. आणि 4,69,000 बेस व्हेरियंट जे स्टार्ट होतं ते तुम्ही मॅनेज कसं करू शकता टॉप ऑफ द व्हेरियंटसोबत? तर ती ही जी बॅटरी आहे ज्याची लाईफ टाईम वॉरंटी कंपनीने दिलेली आहे ती तुम्हाला बेस व्हेरियंटसोबत मिळणार आहे. म्हणजे टॉप ऑफ द व्हेरियंट जे आहे ते तुम्ही घ्याल बेस व्हेरियंटच्या प्राईजमध्ये. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत. मराठी कार वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.